अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार। उद्या रायगडावर जाणार, 30 तारखेला शिवरायांना अभिवादन करणार। प्रत्येक मराठ्याला प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय माघार नाही। सगळे सोयऱ्यांबाबतच्या अध्यादेशाची उद्यापासून अंमलबजावणी करा। मराठ्यांना 100% आंदोलन जिंकलाय। कालचा अध्यादेश ओबीसी व मराठा या दोघांसाठी आहे। परिपूर्ण आरक्षण मिळेपर्यंत थांबणार नाही। पहिले प्रमाणपत्र मिळाल्यावर भव्य विजय सभा घेणार। अंमलबजावणी होईपर्यंत म्हणजे एक पत्र मिळेपर्यंत या कायद्याच्या मार्फत काल जो सगळ्या सोयऱ्यांचा अधिसूचना अध्यादेश तयार झालाय, या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र राज्यात कोणाला मिळावं, मग आंदोलनाचा विचार करू। काय म्हणणं आहे तुमच्या याच्यावर? मग आंदोलन सुरू ठेवू आपण। कारण असं तर काय आता नाही, आपल्याला मंडप आपलाच, मंदिर आपलंच, भोंगे आपलेच, गाड्याचा काय आपलं सगळं आपलंच। आपलं भाडं बी नाही, कशाला भाडं बी असतं होतं ते बी आपल्या गावघरांनी विकत आणलं, म्हणजे बस म्हणा 2 वर्ष इथं मी काय ताणत नाही ना। फक्त बाबा ताण असेल थोडा, आता परत कीर्तन वाढायला लागते काय, बाकीचं तर काही अडचण नाही ना। या कायद्यापासून एक तरी प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे आंदोलन कायम सुरू ठेवा। कारण हे याच्यातलं खूप महत्वाचं पाऊल नुसतंच धावा आणि पळापळ करून फिरणं होतं। आता मी म्हणलो होतो रायगडावर गुलाल घेऊन जाईल, उद्याच्याला मी रायगडला दर्शनाला जातो। कारण विजयी कार्यक्रम पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यावर त्या कायद्याच्या आधारानं पहिलं प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर विजयी कार्यक्रम घेऊ। समाजाचा वापर मी कुठं नाही करत। मिळाला कायदा पळे मग समाजाला ही सभा आणि टोक्यो भास आहे। जो कार्यक्रम घ्यायचा त्यातून फायदा झाला पाहिजे। मुंबईला गेलं, कायदा बनवून आलो, फायदा झाला। कार्यक्रम महाराष्ट्रभर घेतले, 54 लाख नोंदी मिळाल्या, खूप जणांना प्रमाणपत्र मिळाले, फायदा झाला। प्रत्येक याच्यातून फायदा झाला पाहिजे। नुसतेच मोर्चे काढून स्वतःची ओळख निर्माण करण्यात मला आनंद नाही। प्रत्येक काढल्याशिवाय, ताकद दाखवल्याशिवाय फायदा तर होणार नाही। पण मग लोकांनी जर मोठमोठे कार्यक्रम काढले तर त्यातून फायदा झाला पाहिजे, तरच समाज फुटत नाही। समाजाचे 3 वेळेस फायदे झाले कार्यक्रम गेला की। एवढ्या मोठे पूर्ण संख्येने गेल्यामुळं कायदा बांधला। मग आता एक प्रमाणपत्र मिळाल्यावर आता विजय सभा घ्यायची आणि अंमलबजावणीच पुढे राहिली, मग काय करायची विजय सभा? कायदा बनवला त्याबद्दलचा गुलाल ठीक, खरा गुलाल एक प्रमाणपत्र त्या कायद्याच्या माध्यमातून मिळाल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातून एक माणूस कुठं जायचं विजय सभेला ते आपण वेळेवर ठरवू। घरातून महाराष्ट्रातल्या येत नाही, मग खरा आनंदाचा गुलाल, मग खरा आनंदाचा गुलाल। नाही तुमच्या पुढे ट्रक भरून आली तिथून पुढे गुलालाची। पण त्या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र मिळाले। आत्ताचा गुलाल कायदा बनला म्हणून त्या कायद्याची अंमलबजावणी झाली, ज्यांच्या नोंदी नाहीत मराठ्यांच्या त्यांना प्रमाणपत्र मिळायला लागले, मग खरी विजय सभा। उगाच लोक पळत आहेत म्हणून उचल फायदा, ही सभा कवावी आणि इकडे कशातच काही नाही। नुसतंच लोक येतात म्हणून मग घेत राहाय सभा, त्यात मी नाही बोलत। मला जितकं जातीला द्यायचे तितकं प्रामाणिकपणानं खरं द्यायचं। आता पण जात फसली, आता जातीला फसवून द्यायचं नाही। त्याचा सोयरा आहे का नाही, जर तो सोयरा नाही निघाला तर त्याचा रद्द केलं तरी चालतं। कारण खोटं काहीच करायचं नाही आपल्या सुद्धा। कोणी म्हणून मला सोयरा आहे आणि कोणी पण घेईन दुसऱ्या राज्यातला सुद्धा, म्हणून आपणही खरंच वागायचं आणि खरं असल्यावर घेतल्याशिवाय सोडायचं नाही। मग ते किती विरोध करू कोणी आणि किती आवडा पडू, खरं असलं की घेतल्याशिवाय सोडायचं नाही। त्यामुळे सोयऱ्याचा कायदा पारित करणं, त्याच्या अधिसूचना निघणं, त्याचा अध्यादेश निघणं आपल्यासाठी खूप गरजेचं होतं। आणि तो सगळ्याच्या समक्ष त्याचं राजपत्र निघालं। राजपत्र निघणं हे क्वचित महत्वाचे याला तातडीचे यालाच केलं जातं। ते तुम्ही दुसऱ्याला विचारू शकता। राजपत्र हे काही कार्यात बदल करायचा असतात, काही तातडीची अंमलबजावणी करायची असली तर तो राज्यपालाच्या याने ताबडतोब करावं लागतं। त्या राज्यपालाच्या अधिकाराने ते करावं लागतं। त्याला मुख्यमंत्र्याची शिफारस द्यावं लागते, तर राजपत्रित तो आदेश निघतो। हा राजपत्रित आदेश आहे आपला, त्यामुळे याचं कायद्यात रूपांतर होणार आहे। तोपर्यंत आपल्याला सावध राहायचं।
कारण ही अधिसूचना काढणं सुद्धा सरकारवर बेतलेलं असते. आता त्याची प्रक्रिया सगळी झाली, आता थोडी राहिलेली म्हणजे झालीच, ती सुरूच झाला. तर आपलं म्हणणं असं, आता सगळं झाल्याच्या नंतर आंदोलनाचा पुढं काय. आपला आजच्या बैठकीत आपला असा निर्णय तुम्हाला विचारू, जो कालचा अध्यादेश त्याने काढला सगळ्या सोयऱ्यांचा, त्याच्याबद्दल त्याची अंमलबजावणी होऊन त्याची नोंद मिळाली. त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला एक तरी त्या कायद्याच्या अंतर्गत एक तरी पत्र मिळावं, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवावं असं मला वाटतं. ही मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात पुन्हा काम करणारे कमी नोंदी मिळाली म्हणून काही जणांनी मला प्रश्न विचारला ना, बहुतेक ती आता मंगळवार ते बुधवार पासून मराठवाड्यात पुन्हा ताकदीनं काम करणारी समिती ज्या तालुक्यात सापडले नाहीत ते अभ्यासक सोबत घेऊन ते डाटा सापडायला सुरुवात करणार आहे. समितीला मुदतवाढ आपण घेतली, आपल्या मराठवाड्याचा फायदा होईल म्हणून. त्यामुळं ज्या वेळेस समिती तुमच्या तालुक्यात जिल्ह्यात येईल त्यावेळेस तुमच्याजवळ जर काही डाटा असला मोडी लिपीचा किंवा कशाचा, त्यांनाही द्या आणि तुमच्याकडे पुरावा म्हणून काय झेरॉक्स ठेवा, नाही तर सगळंच त्यांना देऊन टाका. हे कामं करा. राजस्थानचे फाट त्यांना आता बोलून घेणार आहे सरकार, त्यांच्याकडून पण डाटा घेणार आहे. पण आपल्यासाठी हे तर सगळ्या गोष्टी होतच राहणाऱ्या, हे घेणारच येते. आपल्यासाठी जो कालचा कायदा झालाय त्याची अंमलबजावणी करणं सगळ्यात मोठं काम आपल्या पुढे. त्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, मग या आंदोलनाचा खरा सार झाला.